हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम, 5000 घरात देणार अनंत आनंदाचा श्रीदा। एक वाढदिवस, हजारो हास्य, माणुसकीचा महोत्सव। शहरात 14 ठिकाणी होणार अन्न, शिक्षण, आरोग्य, सेवा उपक्रमांचा शुभारंभ। स्थळ जुनी मिल कंपाऊंड, भैया चौक, सोलापूर। शुभेच्छुक शिखर पहारिया फाउंडेशन, सोलापूर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदू संमेलन समितीच्या वतीने रविवार दिनांक 12 रोजी हिंदू संमेलन होणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष योगेश सलगर व कार्याध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। रविवारी सायंकाळी 6 वाजता बाळवेज चौकात हे संमेलन होणार आहे। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदू समाजाला संघटित, सशक्त व जागृत करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे। समाजात एकात्मता, संस्कार, राष्ट्रीय भावना व सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा प्रयत्न आहे। प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनाथ संस्थानचे श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई, डॉक्टर सचिन लादे हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली। मंगळवारपेठ वस्तीच्या वतीने हे राष्ट्रीय विराट हिंदू संमेलनाचे आयोजन बाळवेज चौक येथे करण्यात आलेले आहे। याचं नियोजन असं आहे की यामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून हवप श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर, श्रीनाथ संस्था औसा हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री धनंजय जयराम देसाई यांचं वक्तृत्व जे हिंदुत्वाबद्दल आहे असे प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। त्याचबरोबर संघ रचनेतून आपल्याला संघाचे जे ह्या संघ शताब्दीनिमित्त जे आयाम सांगायचं आहे, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, त्यानिमित्त डॉक्टर सचिनजी लादे हे संघाच्या वतीने तिथे वक्तव्य करणार आहेत। हे असे 2 वक्ते व एक प्रमुख पाहुण्यांचं हे रचना असणार आहे आमची। त्याचप्रमाणे हे हिंदू संमेलन रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बाळवेज विजय चौक येथे होणार आहे। या हिंदू संमेलनामध्ये सांस्कृतिक, सामाजिक बांधिलकी जोपासावी व हिंदुत्वाचे विचार पुढे न्यावे व त्यामध्ये आपण जे लाठीकाठी म्हणा, शस्त्रास्त्र चालवणे याचं प्रशिक्षण म्हणजे याचं प्रदर्शन, याचे प्रात्यक्षिक तिथे होणार आहे। त्याचबरोबर येथे संगीत संध्या होणार आहे। त्याचबरोबर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा या संमेलनामध्ये सहभाग आहे। महापुरांचे वेशभूषा म्हणा, सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी व सर्व समाजातील माता भगिनी पण येथे उत्स्फूर्तपणे यावे व त्यांना काहीतरी यातून, या संमेलनातून मिळावं, या उद्देशाने हे संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। महापुरुषांच्या वेशभूषेत लहान कलाकारांचा सहभाग होणार आहे। नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी संयोजकांनी केले आहे। या पत्रकार परिषदेला योगेश सलगर, शिवानंद सावळगी, देवराज चेळेकर आदींची उपस्थिती होती। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।